तुम्हाला सी प्रोग्रामिंग सुरू करायचं आहे? चला तर मग आज आपण कंप्लीट सेटअप करूया. नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री. आज आपण आपल्या सिरीजमध्ये सी प्रोग्रामिंगचा पूर्ण कंप्लीट सेटअप करूया. त्यासाठी काय लागतं रिक्वायरमेंट्स ती पहा. कंपायलर आणि एडिटर लागतो. तर आधी कंपायलर आणि एडिटर काय हे समजून घेऊ. तर कंपायलर कोणता लागतो सीसाठी आणि CPP साठी, तर GCC आणि MinGW. ठीक आहे. त्याची नीड काय आहे आपल्याला? To translate high level code to low level machine code, byte code or assembly language code. कारण कंपायलर काय करतो, हा हाय लेवल कोड लो लेवलमध्ये कन्व्हर्ट करतो. तर आपण सिम्पल कंपायलरला काय म्हणू शकतो, ट्रान्सलेटर. ठीक आहे. कंपायलर हा एक ट्रान्सलेटर आहे. सपोज आपण मराठी भाषेत बोलतो आणि समोरच्या व्यक्तीला जर मराठी भाषा समजत नाही, तर मीडियम जो असतो त्याच्यामध्ये बसलेला जो असतो तो ट्रान्सलेटर असतो. तो आपल्या भाषेतून त्याला त्याच्या भाषेत समजेल अशा कन्वर्ट करतो किंवा ट्रान्सलेट करतो. तसंच कंपायलर काय करतो, आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रोग्राम राईट करतो, पण कम्प्युटरला इंग्लिश लँग्वेज समजत नाही, त्याला बाईट कोड समजतो. तो कंपायलर हा ट्रान्सलेट करतो मशीनला समजेल अशा लँग्वेजमध्ये. आणि कंपायलरने प्रोग्राम रन केल्यानंतर .exe फाईल काय होते, क्रिएट होते. म्हणजेच कंपायलरला आपण ट्रान्सलेटर म्हणू शकतो. तर एडिटर काय आहे, तर एडिटरला तुम्ही नोटबुक किंवा रायटिंग प्लेस म्हणू शकता. तसं तुम्हाला काहीतरी लिहिण्यासाठी एक नोटबुक लागते, तसंच प्रोग्रॅमरला प्रोग्राम राईट करण्यासाठी एक प्लेस लागते, त्याला एडिटर म्हणतात. तर आपण सीसाठी एडिटर यूज करणार आहोत VS कोड. ठीक आहे. आपल्या कंप्लीट इन्स्टॉलेशनच्या सेटअपमध्ये आपण MinGW GCC इन्स्टॉल करणार आहोत आणि VS कोड. तर चला सेटअप पाहूया. गुगलवर यायचं आहे, VS कोड डाउनलोड फॉर विंडोज टाईप करायचं. फर्स्ट लिंक जी दिसते त्याच्यावर क्लिक करायचं. विंडोज ऑप्शन दिसतं. विंडोजसाठी आपल्याला VS कोड डाउनलोड करायचं आहे. क्लिक करा, त्यावर डाउनलोड होईल. हे पहा, डाउनलोड स्टार्ट झालेला आहे. तुमचं इंटरनेट जर स्लो असेल तर टाईम घेईल. ठीक आहे. डाउनलोड झालेला आहे. डाउनलोडमध्ये जाऊन फाईल ओपन करा. डबल क्लिक करून ॲग्री, नेक्स्ट. डेस्कटॉपवर क्रिएट करायचं असेल तर त्यावर क्लिक करा, अदरवाईज नाही, मला नाही करायचं. नेक्स्ट करा. माझ्याकडे इन्स्टॉलेशन आहे त्यामुळे मी इन्स्टॉल नाही करणार. तुम्ही पूर्ण प्रोसेस होऊ द्या. ठीक आहे. आता मला MinGW इन्स्टॉलेशन करायचं आहे. पुन्हा एकदा मी गुगलवर जाऊन MinGW टाईप करते. डाउनलोड फॉर विंडोज. फर्स्ट जी लिंक आहे त्यावर क्लिक करा. डाउनलोड बटनवर क्लिक करा. डाउनलोडिंग स्टार्ट होईल. ठीक आहे. डाउनलोड स्टार्ट झालं आहे. सेटअप ओपन करा. इन्स्टॉल बटनवर क्लिक करा. कंटिन्यू. सी ड्राईव्हवर MinGW नावाचं फोल्डर क्रिएट होईल, तिथे त्यामध्ये इन्स्टॉलेशन होईल. इन्स्टॉलेशन स्टार्ट झालं आहे. थोडासा टाईम घेईल ते, ॲज पर युअर इंटरनेट स्पीड.
प्रोसेस कंप्लीट होती आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला सिलेक्ट करायचे जे इन्स्टॉलेशन मार्क ॲज अ करून घ्यायचं त्याला. मला जे इन्स्टॉलेशन करायचे आहेत लायब्ररीज त्याला मी क्लिक करते आहे. तुम्हाला जे लागत आहे ते तुम्ही पण अशाच प्रकारे क्लिक करा आणि त्याला इन्स्टॉलेशनला टाका. मार्क ॲज इन्स्टॉलेशन करा. अप्लाय करा ते चेंजेस. आता हे सगळ्या लायब्ररीज ज्या आहेत आपण क्लिक केलेल्या त्याचं सेटअप आहे ते डाउनलोड होतील. 1 बाय 1 सगळ्या डाउनलोड होतील त्या. इट विल टेक टाईम. थोडासा जास्त वेळ घेईल. माझ्या ऑलमोस्ट सगळ्या झालेल्या आहेत. सगळ्या GCC आपण जे क्लिक केलेलं होतं ते इन्स्टॉलेशन झालेलं आहे. आता आपण पाथ सेट करूया. सी ड्राईव्हमध्ये MGW नावाचं जे फोल्डर आहे त्यामध्ये जायचं आहे. ओके. बिन फोल्डर असेल तिथे आणि वरती जाऊन तुम्ही हा पाथ कॉपी करायचा. सर्चमध्ये येऊन एन्व्हायरमेंट व्हेरिएबल ओके याच्यावर क्लिक करायचं. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आणि तुमचा पाथ व्हेरिएबल जो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि न्यू घ्यायचं आणि ते तो पाथ कॉपी केलेला पेस्ट करा. ओके ओके ओके. ठीक आहे. पाथ सेट झालेला आपण चेक करूया आपलं MGW इन्स्टॉलेशन प्रॉपर झालं आहे की नाही. कमांड प्रॉम्प्ट ओपन करा. त्यामध्ये G++ वर्जन असं टाईप करा आणि एंटर करा. ओके. इन्स्टॉलेशन आपलं प्रॉपर झालेलं आहे. आता आपल्याला VS कोड ओपन करून त्यामध्ये आपल्याला एक प्रोग्राम रन करून पाहायचा आहे. नवीन फोल्डर्स घेऊया आपण. ओपन फोल्डरमध्ये जायचं. एक नवीन फोल्डर क्रिएट करते मी ते. तुम्हाला हवे त्या नावाचं फोल्डर तुम्ही क्रिएट करू शकता. क्रिएट फोल्डर. आता ते फोल्डर ओपन होईल आपल्या VS कोडमध्ये आणि इथे फाईल क्रिएट करा hello.c नावाची. तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. इथे एक सिंपल आपला हॅलो प्रिंट होईल असा एक प्रोग्राम टाईप करायचा आहे. #include stdio.h. तर ही एक हिडर फाईल आहे. यामध्ये सगळे इनपुट आउटपुट फंक्शन्स आहेत आपले. त्यामुळे ते आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायची, इन्क्लूड करून घ्यायची आपल्या प्रोग्राममध्ये. म्हणून #include stdio.h रिप्रेझेंटिंग फॉर हेडर फाईल. इंट मेन ही मेन मेथड आहे. इट इज द हार्ट ऑफ युअर प्रोग्राम. आणि त्यामध्ये printf नावाचं फंक्शन घ्यायचं आहे आणि हॅलो प्रिंट करायचं आहे. हॅलो वर्ल्ड सेमिकोलॉन. आणि इंट यूज केले म्हणून आपण रिटर्न यूज करणार आहोत तिथे. अदरवाईज मी वॉइड मेन घेतला असता तर नसती गरज रिटर्नची. प्रोग्राम टाईप करून झाला. टर्मिनल ओपन करून कंपाईल करून घ्यायचा आधी हा प्रोग्राम. GCC hello.c काय होईल कंपाईल होईल. एरर असेल तर एरर दाखवलं असतं. एरर नाही आहे. आता रन करायचं आहे. .a.exe ही कमांड यूज करून आपण प्रोग्राम रन करूया.